साईराम माऊली. इथं आता आपण ब्लाऊजवरूनच ब्लाऊजचा माप टाकणार आहोत. तर त्याचं मेजरमेंट कसं घ्यायचं आणि माप कसा टाकायचा तो पाहणार आहोत. हे कटोरी ब्लाऊज आहे आणि इथं चेस्ट मार्क अगोदर मी मोजत आहे 22.5 आले वरती आणि त्याला डिवायडेड करायचे तर 11.25 येईल, म्हणजे 11.25. तर अगोदर तो मार्क करून घ्यायचा आहे आणि वेस्टला पाव इंच कमी म्हणजेच 11 इंच घ्यायचे. त्याच्यानंतर उंची मोजायची आहे आपल्याला. उंची आहे इथं 14 इंच आणि मी शिलाईसाठी 1 इंच वाढवून घेतलेला आहे 15 इंचावरती. सरळ 15 इंचावरती इथे एक आणि पुढे एक मार्क करून घ्यायचा आहे आणि ते 2 मार्क जोडून एक स्ट्रेट लाईन करून घ्यायची आहे. त्याच्यानंतर आपल्याला गळ्यासाठी 2.5 इंचावरती मार्क करायचा आहे. त्याच्यानंतर मग शोल्डर मार्क करणार आहोत. जेवढं आहे तेवढं मोजून घ्यायचं आहे. 3 इंचाचं इथं शोल्डर मार्क आहे. आणि साईड पार्टला बघा, इथं मी ब्लाऊजचा डायरेक्ट माप टाकून मोजत आहे. जेवढं शोल्डर डाऊन आहे तेवढं घेतलेलं आहे आणि माझ्याकडं जो फर्मा आहे त्याच्याने मी शेप देऊन घेतलेला आहे. त्याच्यानंतर नेक डेप्थसाठी आता आपल्याला जो ब्लाऊजचा नेकचा खालचा पार्ट असतो तो मोजून घ्यायचा आहे शिलाईसाठी मार्जिन ठेवून आणि बाकीचा नेक आपला ड्रॉ करून घ्यायचा आपल्याला. त्याच्यानंतर क्रॉसपट्टीला जेवढं खालच्या साईडला क्रॉसपट्टी आपलं येते तेवढेच मार्क करून घ्यायचे आहे. मी फर्मा बनवून ठेवलेला आहे प्रत्येकाचा. त्याच्यानंतर हा बघा समोरचा पार्ट पण फर्म्यानुसारच शेप देऊन घेत आहे. इथं बघा शोल्डरवरून थोडंसं डाऊन आहे आणि साईडला थोडंसं लांब आहे. तर शोल्डरवरून मी थोडंसं डाऊन करून घेत आहे आणि साईडला पण मी थोडंसं लांब करून घेत आहे. जेवढं माझं मार्जिनसाठी आहे तेवढं एक्स्ट्रा. त्याच्यानंतर शोल्डर मार्क जेवढा आपला प्रॉपर पार्टचा केलेला आहे तेवढाच करायचा आहे आणि नेक डीपसाठी शेप देऊन घ्यायचा आहे. साईड पार्टला इथं बघा मी जेवढं बॅक साईडला आहे त्याच्यापेक्षा 2.25 इतकं कमी घेतलेलं आहे, कारण खाली क्रॉसपट्टी येणार आहे आपली. आता इथं नेक डीप मोजायचं आहे आपल्याला. जेवढा नेक डीप आहे आपला त्याच्यापेक्षा 1.5 इंच कमी करून 4.75 इतका मी मार्क केलेला आहे. 1.5 इंच कशासाठी, कारण की कटोरीमध्ये पण शेप असतो पुढच्या साईडला 1.5 इंचाचा, त्यासाठी. त्याच्यानंतर मी इथं कटोरी मोजून घेत आहे. ही बघा, ही परफेक्ट आहे माझी मापानुसार कटोरी. तर मी अगोदर मोजून घेतलेली आहे. खालच्या साईडला पण मी मार्क करून घेतलेला आहे आणि तिथं कटोरीचा शेप ठेवून व्यवस्थित ड्रॉ करून घेतलेला आहे. आता बघा, कटोरी जसंच तसं साईडला ठेवून ह्याला पण पूर्ण ड्रॉ करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने. आणि थोडंसं एक्स्ट्रा कटोरी लागणार होती मला, तर मी थोडीशी जास्त मार्जिन करून घेतलेली आहे. आता बघा, मला इथं 2 ब्लाऊज पीस कट करायचे होते म्हणून मी एकावर एक 2 ठेवलेले आहेत ब्लाऊज पीस. आणि जिथे जिथे आपण मार्क केलेला आहे व्यवस्थित तसंच कट टू कट करून घ्यायचं आहे. एक्स्ट्रा फॅब्रिक कट करायचा नाही आहे. प्रॉपर जसा माप केलेला आहे तसंच कट करून घ्यायचं आहे व्यवस्थित. हे बघा, अशा पद्धतीनं पूर्ण कटिंग करून घ्यायची आहे. आता हे कटोरी पण कट झाल्याच्यानंतर आपल्याला स्लीव्ज कट करून घ्यायचे आहेत. अगोदर एकच स्लीव्ज कट करून घेणार आहे मी. स्लीव्जचं पण बघा खालच्या साईडला मार्क करून घ्यायचा अगोदर, मग साईड मार्क करायचे दोन्ही पण. आणि त्याच्यानंतर आर्महोल मोजायचा आणि आर्महोलपेक्षा 1 इंच एक्स्ट्रा ठेवून स्लीवचा शेप देऊन घ्यायचा आहे आणि फ्रंटचा पण शेप देऊन घ्यायचा आहे. मी असंच डायरेक्ट शेप देते. तुम्हाला जर ह्याची पूर्ण कटिंग स्टिचिंग किंवा फर्मा बनवून ठेवायचा असेल तर मी ह्याचा पण व्हिडिओ करून टाकलेला आहे अगोदरच माझ्या चॅनलवरती. हे बघा, आता कटिंग करून झालेलं आहे पूर्ण. दोन्ही पण माझे अस्तर कट करून झालेले रेडी आहेत.